जानेवारी 2020 चा दिवस. जागतिक आरोग्य संघटनेनं जगात नव्यानं पसरलेल्या एका संकटाची घोषणा केली. चीनमध्ये एका व्हायरसचा उदय झाला होता. कोविड म्हणजेच कोरोना व्हायरस असं त्याचं नाव होतं. सुरुवातीला भारतातल्या लोकांनी ही गोष्ट मस्करीत घेतली होती, पण जसजसा हा व्हायरस चीनमधून इतर देशात आणि इतर देशातून आपल्या देशात पसरायला लागला, तसतसं भारतीय लोक ही गोष्ट सिरियस घ्यायला लागले. त्यानंतर 11 मार्चला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने संपूर्ण जगात महामारी आल्याचं सांगितलं. त्यावेळेस भारताच्या पंतप्रधानांनी देखील भारतात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर संपूर्ण जगाचं म्हणणं एकच होतं की चीनच्या वुहान शहरातील लॅबमध्ये या व्हायरसची निर्मिती झाली. तर शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हा व्हायरस वटवाघळांपासून आला होता. यासोबतच माध्यमांसमोर आणखी एक गोष्ट सांगितली जायची की हा कोरोना माणसाने बनवलेला होता. आणि त्यावेळेस या गोष्टीचं खापर थेट जगातील सगळे देश चीन देशावर फोडू लागलेले. मात्र नुकत्याच उघड झालेल्या एप्स्टीन फाईल्स मधून ही गोष्ट समोर येते की मायक्रोसॉफ्टचे फाउंडर बिल गेट्स यांनी या व्हायरसची निर्मिती केली होती. या बातमीमुळे जगभरात चर्चांना उधाण आलेलं दिसतंय. त्यामुळे इथे प्रश्न असा उपस्थित होतोय की कोरोना व्हायरस हा आला होता की आणला गेला होता? एप्स्टीन फाईल्स आणि बिल गेट्स यांचे काय संबंध आहेत? बिल गेट्स यांनी खरंच कोरोना व्हायरसची निर्मिती केली होती का? या संपूर्ण घटनांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. म्हणजे अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेनं नुकत्याच एप्स्टीन फाईल्स संबंधित लाखो फाईल्स उघड केल्या. यामध्ये 2015 मध्ये एप्स्टीन आणि बिल गेट्स यांच्यामध्ये ईमेलद्वारे जे संवाद झाले होते ते सुद्धा उघड करण्यात आले. या दोघांच्या संभाषणातून एक गोष्ट समोर येते की दोघांमध्ये कुठल्या तरी महामारीवर चर्चा झाल्याचं दिसतंय. या दोघांना जिनिव्हा इथं होणाऱ्या एका परिषदेचं आमंत्रण मिळालं होतं. ही परिषद साथीच्या रोगांवर आधारित होती. त्या अगोदर 20 मार्च 2015 साली एका व्यक्तीनं एप्स्टीन्स यांना एक ईमेल पाठवला होता. त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की भविष्यात येणाऱ्या महामारीची तयारी. या परिषदेमध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि रेड क्रॉस या संघटनांचाही समावेश असल्याचा त्यात उल्लेख होता. रशियन माध्यमांच्या माहितीनुसार एका रिपोर्टमध्ये म्हटलंय की एप्स्टीन आणि बिल गेट्स यांच्यात महामारीचं मॉडेलिंग आणि बायोमेडिकल प्रोजेक्ट या संबंधित चर्चा झाली होती. त्यामुळे 2015 साली एप्स्टीन यांना ईमेल पाठवणारी व्यक्ती बिल गेट्स हे असू शकतात. त्या ईमेलमध्ये ईमेल पाठवणाऱ्याचं नाव गुप्त ठेवण्यात आलं होतं. मात्र माध्यमांच्या माहितीनुसार हा ईमेल अगोदर बिल गेट्स यांना पाठवला होता. नंतर बिल गेट्स यांनी हा एप्स्टीन यांना फॉरवर्ड केला. नुकत्याच अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेनं एप्स्टीन यांच्या फाईल्स उघड केल्या. त्या नव्यानं आलेल्या फाईल्समध्ये 2 जून 2015च्या ईमेलचा देखील समावेश आहे. त्या मेलमधून ही गोष्ट समोर आली आहे की नॉर्वेचे अध्यक्ष लार्सन यांनी त्या जिनेवाच्या परिषदेत बिल गेट्स आणि एप्स्टीन यांना आमंत्रण दिलं होतं. त्यासोबतच बिल गेट्स यांनी 2015 साली टेड टॉक्स मध्ये भविष्यात येणाऱ्या महामारीवर वक्तव्य केलं होतं. त्यासोबतच भविष्यात माणसांना धोका हा अणुहल्ल्याचा नसून एखादा व्हायरसच्या महामारीचा आहे असं ते म्हणाले होते. त्यामुळे जगातील लोक या वक्तव्याला घेऊन बिल गेट्स यांचा निषेध करताना दिसत आहेत. आणि कोरोना व्हायरस हा त्यांचाच प्लॅन होता असा संबंध देखील जोडला जातोय. पण हा त्यांचा संबंध कसा असू शकतो ही गोष्ट आपण आता बघूयात. 2018 साली इंग्लंडमधल्या एका इन्स्टिट्यूटने एक पेटंट मंजूर केलं होतं. हे पेटंट म्हणजे प्राणी आणि पक्ष्यांमधील श्वसनाचे आजार रोखण्यासाठी एक वॅक्सिन म्हणून कोरोना व्हायरसचा वापर करण्यासाठी होतं. या इन्स्टिट्यूटची संपूर्ण माहिती बिल गेट्स फाउंडेशनकडे होती. त्याचबरोबर बिल गेट्स यांनी 2013 आणि 2016 साली या इन्स्टिट्यूटला फंडिंग केली आहे ही गोष्ट समोर आली. या फंडिंगचा वापर वॅक्सिन तयार करण्यासाठी येत होता. परंतु हे सगळे दावे गेट्स फाउंडेशनने फेटाळले असून ही अफवा असल्याचं सांगितलं होतं. पण या सगळ्या घडामोडींवरून एक गोष्ट लक्षात येते की महामारी असो किंवा वॅक्सिन या सारख्या गोष्टींसोबत बिल गेट्स हे 2015 सालापासून जोडलेले आहेत. त्याचबरोबर यांच्यात आणि एप्स्टीन मध्ये बोलणं सुद्धा झालेलं होतं. पुढे जाऊन हाच कोरोना व्हायरस जगभरात पसरल्याचं समोर आलं. त्यानंतर कोरोना व्हायरसमुळे नंतर किती जणांनी जीव गमावला हे देखील आपण पाहिलं. चीनमध्ये कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण डिसेंबर 2019 मध्ये आढळलेला होता. त्याच्या 2 महिने आधीच बिल गेट्स यांच्या फाउंडेशनने इव्हेंट 201 या इव्हेंटचं आयोजन केलं होतं. हा एक उच्चस्तरीय महामारी सराव होता ज्याचं आयोजन जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटीने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि बिल गेट्स फाउंडेशनच्या सहकार्याने केलं होतं. हा कोणताही प्रत्यक्ष आजार नसून एक काल्पनिक सराव होता ज्यामध्ये जगभरातील सरकार, आंतरराष्ट्रीय संस्था आणि खासगी क्षेत्रातील नेत्यांनी एकत्र येऊन एखाद्या भीषण जागतिक महामारीला तोंड देण्यासाठी आपली तयारी किती आहे याचा आढावा घेतला. या सरावासाठी कॅप्स नावाच्या एका काल्पनिक कोरोना व्हायरसचा वापर करण्यात आला होता जो डुकरांपासून मानवात पसरतो आणि नंतर त्याचं रूपांतर जागतिक संकटात होतं.
या इव्हेंटचा मुख्य उद्देश आरोग्य आणीबाणीच्या काळात विविध देशांमधील संबंध सुधारणे, पुरवठा साखळी सुरक्षित ठेवणे आणि चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना शोधणे हा होता. विशेष म्हणजे हा इव्हेंट पार पडल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच जगात खरोखरचीच कोविड-19 महामारी आली, ज्यामुळे सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लढवले गेले. अनेकांनी याला भविष्यवाणी मांडलं, मात्र आयोजकांनी स्पष्ट केलं की हा सराव केवळ मागील महामारींच्या अनुभवावर आधारित एक वैज्ञानिक अंदाज होता. परंतु जगभरात बिल गेट्स यांना पुढे काय होणार आहे याची पूर्वकल्पना होती असं म्हटलं जात आहे. त्याबरोबरच कोरोना आलेला की आणला गेला हा प्रश्न देखील आपल्या समोर उपस्थित होतो. या प्रश्नामागचा संबंध काय आहे ते देखील आता जाणून घेऊया. कोरोना व्हायरस पसरण्याच्या काही महिन्यांअगोदर बिल गेट्स यांच्या संस्थेनं बायो अँड टेक या कंपनीमध्ये $55 बिलियन गुंतवणूक केलेली होती. याच गुंतवणुकीच्या माध्यमातून पुढील काही महिन्यांमध्ये हा आकडा $100 मिलियन पुढे जाऊन पोहोचला होता. त्याचबरोबर फायझर या कंपनीने कोविड संबंधित लस तयार केली होती. त्यानंतर हा फक्त योगायोग होता का असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. परंतु आता नुकत्याच समोर आलेल्या एप्स्टीन फाईल्समध्ये या गोष्टींबाबत उघडपणे सांगण्यात आलंय की कोरोना हा मानवनिर्मित आजार होता. त्याचबरोबर या फाईल्समधून एक महत्वाचा खुलासा देखील समोर आला, तो म्हणजे पॅन्डेमिक बॉन्ड. या पॅन्डेमिक बॉन्डच्या माध्यमातून खासगी इन्व्हेस्टर्सकडून $320 मिलियन निधी उभा केला होता. कोरोनासारख्या महामारीतून जर लाखो जणांचे प्राण गेले तर या निधीचा उपयोग होऊ शकतो असं म्हणून हा निधी उभारण्यात आला होता. आणि जेव्हा 2020 मध्ये कोरोना व्हायरस जगभर झपाट्याने वाढत होता त्यावेळेस हेच बॉन्ड्स रिलीज करण्यात आले. पण आता याचा संबंध एप्स्टीन सोबत असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचबरोबर एप्स्टीनच्या सहकाऱ्यांच्या फोनमधून काही खुलासे देखील समोर आले. हा सहकारी अशाच संबंधित फायनान्स रिलेटेड गोष्टी इतर लोकांशी चर्चा करायचा. त्यामुळे जगभरात माध्यमांमध्ये असं म्हटलं जातंय की कोरोना व्हायरस हा एप्स्टीनच्या फायनान्स नेटवर्क सोबत जोडलेला होता. जेव्हा 2017 मध्ये पॅन्डेमिक बॉन्ड्स रिलीज झाले तेव्हा एप्स्टीन सुद्धा अशा टूल संबंधित बोलत होता. जे इन्स्टिट्यूट कोरोना व्हायरसवर लस बनवत होती त्यांना बिल गेट्स फाउंडेशन निधी उपलब्ध करून देत होता. त्याचबरोबर कोरोना येण्या अगोदर काही महिन्यांपूर्वी बिल गेट्स यांनी बायो अँड टेक या कंपनीमध्ये गुंतवणूक देखील केली होती, ज्याने पुढे जाऊन कोविडवर लस बनवली. त्यामुळे कोरोना आला होता की आणला गेला होता असे प्रश्न सगळ्यांसमोर उपस्थित होतात. बाकी मंडळी, तुम्हाला कोरोना व्हायरस येण्यावर काय वाटतंय? कोरोना व्हायरस आलेला की आणला गेलेला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विश्वासबारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.